नमस्कार. मी वनिता सावंत. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमध्ये आज श्रद्धा मुलाखतीसाठी आलेली आहे. श्रद्धा, तुझं सध्या काय कॉलेज सुरू आहे? एक पदवीधर. ओके, कुठल्या कॉलेजमध्ये करतेस तू? प्रोफेसर रामकृष्ण मोरे. अच्छा. आणि घरची परिस्थितीबद्दल थोडक्यात सांगशील? आई अशी स्वयंपाकाची कामं करते आणि मला वडील नाही आहेत. अच्छा. मग सगळं आई एकटी मॅनेज करते. बाबा कशाने वारले तुझे? ड्रिंक करत होते. अच्छा, ड्रिंकर होते बाबा. अच्छा. किती वर्ष झालं बाबा वारून? 9 महिने झाले. अच्छा, लेटेस्ट आत्ताच 9 महिने हो. झालं वारून. ओके. पुण्यामध्ये घर स्वतःचं आहे की भाड्याने? भाड्याने. आणि आई काय करते तुझी? स्वयंपाकाची कामं. स्वयंपाकाची काम. ओके. आणि घरामध्ये एकूण फॅमिली मेंबर किती आहे? 3 जण आहेत. आई, बहीण आणि मी. आजी कधीतरी असते आमच्या इथे. ओके. आणि तुला शिक्षण घेऊन पुढे मोठे काय व्हायचंय? म्हणजे पोलीस. का आवडतं पोलीस डिपार्टमेंट? ते पहिल्यापासून आवडतं मला. अच्छा अच्छा. आणि सध्या शिक्षणामध्ये मग काय अडचण येते? तू ओम प्रतिष्ठानकडे का आलीस? कसं घरची परिस्थिती नाहीये की मी एवढं सगळं मॅनेज करेल. अकॅडमी, क्लासेस वगैरे त्यामुळे. अच्छा. पोलीस भरतीसाठी तू अकॅडमी लावली. हो. त्याची किती फी आहे? 35,000. आणि कॉलेजची फी किती आहे? 15,000. अच्छा, 35 आणि 15 असे दोन्ही मिळून तुला यावर्षी भरायचं आहे. हो. अच्छा. आणि आजी किंवा बाकी इतर नातेवाईकांकडून काही मदत होते का? नाही. आजी असं तिला पेमेंट झालं तर ती करते मदत, नाही तर नाही. अच्छा अच्छा. आज ओम प्रतिष्ठानमध्ये वडिलांचं चित्र हरवलेली श्रद्धा आपल्याकडे आलेली आहे. आई धुणं भांड्यांची कामं करून 2 मुलींचं संगोपन करत आहे. साधारण श्रद्धाला शिक्षण घेऊन पोलीस भरतीमध्ये डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धाला हे डिपार्टमेंट लहानपणापासूनच आवडतं, म्हणून तिने पोलीस होण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे. पण पोलीस डिपार्टमेंटला जे काही जाण्यासाठी तिचं कोचिंग लागतं, त्या कोचिंगची फी 35,000 रुपये आहे. आणि कॉलेज जी ग्रॅज्युएशन करत आहे त्याची फी साधारण 15,000 रुपये आहे. ही फी भरण्यासाठी श्रद्धाला आपल्या ओम प्रतिष्ठानकडे मदत मागण्यासाठी आज ती इकडे आलेली आहे. सो आपण या व्हिडिओच्या मार्फत श्रद्धाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी आणि तिचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवक, CSR कंपनी आणि हितचिंतक यांनी पुढे यावे आणि श्रद्धाला मदत करून एक स्वावलंबी बनण्यासाठी खारीचा वाटा उचलावा ही नम्र विनंती. धन्यवाद.